Students, last time we have ended with the unit number 2. In that we have seen the casting defects and the inspection of casting, and earlier the first part of the unit number 2 was on the furnaces, that is how to get the molten metal. So next unit, that is unit number 3, is on casting processes. Now other than sand casting, there are other processes also. So in that, first is permanent mold casting. Now here we can see the name indicates permanent mold means the mold in which the casting is produced is a permanent one. It is made up of metal, and that mold is repeatedly used for producing number of castings. So this process is also known as gravity die casting. So why gravity die casting? Because the metal is poured and it is allowed to flow in the mold only because of its gravity, the weight possessed by the molten metal. So that's why it is also known as gravity die casting. No pressure is used. So this process is also known as gravity die casting. It mainly differs from sand casting is that the mold is a permanent one. आता सँड कास्टिंगमध्ये आपण पाहिलं की मोल्ड जो आहे, एक कास्टिंग झालं की मोल्ड तोडून टाकावा लागतो, ब्रेक करावा लागतो, तेव्हा ते कास्टिंग बाहेर निघतं. याच्यामध्ये तसं नाही, मोल्ड जो आहे तो परमनंट असतो अँड इज नायदर डिस्ट्रॉईड ऑर रिमेड आफ्टर ईच कास्ट. त्या प्रत्येक कास्टिंगनंतर त्याला तोडणे किंवा पुन्हा तयार करण्याची गरज नाही, तो परमनंट असतो. हायली हीट रेजिस्टंट फाईन ग्रेन्ड अलॉय आयर्न और स्टील आर कॉमनली यूज मटेरियल्स. सो परमनंट मोल्ड्स जे आहेत ते या हायली हीट रेजिस्टंट स्टील किंवा आयर्नपासून बनलेले असतात. पोरिंग इन परमनंट मोल्ड्स इज डन सिम्पली ड्यू टू ग्रॅव्हिटी. मी पहिले सांगितलं की एक्सटर्नल प्रेशर आपल्याला यूज करायची गरज नाही, आणि म्हणून त्याचं नाव ग्रॅव्हिटी डाय कास्टिंग पण आहे. So it is important to note that cost of mold material used is there considerably higher. आता नॅचरली परमनंट मोल्ड आहे तो हीट रेजिस्टंट पाहिजे, त्याच्यात वेगवेगळ्या प्रॉपर्टीज पाहिजे, विअर अँड टिअर जास्त नाही झालं पाहिजे, तो लवकर खराबही नाही झाला पाहिजे. सो ऑल दीज क्वालिटीज आर रिक्वायर्ड फ्रॉम दी परमनंट मोल्ड. सो इट इज ए कॉस्टली अफेअर टू मॅन्युफॅक्चर ए परमनंट मोल्ड. जे सँड कास्टिंगमध्ये आपण पॅटर्न्स यूज करतो वगैरे ते स्वस्त म्हणजे इकॉनॉमिकल असतं, पण याच्यामध्ये हे परमनंट मोल्ड जो आहे हा कॉस्टली असतो. पण ओव्हर ए पिरियड ऑफ टाईम जेव्हा आपण नंबर ऑफ कास्टिंग्स प्रोड्यूस करतो एकाच मोल्डमधून, तो इकॉनॉमिकल पडतो. सिमिलरली द कॉस्ट ऑफ मोल्ड मेकिंग इज इक्वली हायर. हा जो मोल्ड आहे हा बनवताना तुम्हाला जी काळजी घ्यावी लागते किंवा जे फीचर्स किंवा जे पॅरामीटर्स आपल्याला पाहिजे आहेत ते प्रोसेस जी आहे ती कॉस्टली असते याची. द इन्क्रीज कॉस्ट ऑफ मोल्ड इज ऑफसेट बाय दी हायर रेट ऑफ प्रोडक्शन. हा जो मोल्ड आहे हा खूप कॉस्टली आहे, पण एक वेळा हा मोल्ड बनवला की आपण नंबर ऑफ कास्टिंग्स त्याच्यापासून बनवू शकतो, आणि म्हणून प्रोडक्शन जे आहे, रेट ऑफ प्रोडक्शन ते जास्त असल्यामुळं त्याची जी कॉस्ट आहे ती इकॉनॉमिकल पडते. The above discussion suggests that this method should be used for quantity production only because the mold cost is spread over the total quantity produced and will be reduced per part. आता नंबर ऑफ मास प्रोडक्शन असलं, नंबर ऑफ पार्ट्स प्रोड्यूस्ड फ्रॉम द सेम मोल्ड, सो जी मोल्डची कॉस्ट आहे ती जस्टिफाय होऊन जाईल. द मेन ॲडव्हान्टेज इज फास्टर रेट ऑफ प्रोडक्शन. सो हिअर द रेट ऑफ प्रोडक्शन इज फास्टर, कारण मोल्ड आपल्याला फक्त तो ओपन करायचा आहे. 2 हॉल्समध्ये असतो, 2 पार्टमध्ये असतो. वरचा पार्ट काढला की आपल्याला मोल्ड तो कास्टिंग मिळते. पुन्हा त्याला आपल्याला एखादी स्लरी किंवा नॉन रिफ्रॅक्टरी मटेरियलची स्लरी स्प्रे करून पुन्हा तो मोल्ड आपण कास्टिंगसाठी यूज करतो. सो नंबर ऑफ कास्टिंग्स वी कॅन प्रोड्यूस फ्रॉम दिस सेम मोल्ड. सो वी कॅन गेट दी फास्टर रेट ऑफ प्रोडक्शन. Large quantity of production can be utilized. We can utilize this mold for large quantity of production. The construction of mold is, these molds are generally made up in 2 halls.
2 पार्ट्समध्ये बनवलेले असतात. हे जे मोल्ड आहेत हे 2 पार्टमध्ये बनवलेले असतात, हिंज टुगेदर. ते जे 2 पार्ट आहेत ते एकमेकांना हिंज केलेले असतात. वी कॅन ओपन दॅट टू फॅसिलिटेट क्विक ओपनिंग, क्लोजिंग अँड इजेक्शन ऑफ कास्टिंग. त्याला ओपन करणे, त्याला बंद करणे किंवा त्यातून कास्टिंग बाहेर काढणे हे खूप सोपं जाते. द पार्टिंग surface of two hulls is generally a vertical plane. Gray iron or steel cores are used to produce cavities and or hollow in the casting. So cores are also made up of iron and that are used that can be the part of the mold itself. आपल्याला सेपरेट त्याला असेंबल करायची गरज नाही, त्या मोल्डचाच तो पार्ट असू शकतो किंवा सेपरेट असेंबली पण आपण करू शकतो. आणि ते मेटलचेच बनलेले असतात, कारण आपल्याला कुठं हॉलोनेस पाहिजे, कुठे आपल्याला कॅव्हिटी पाहिजे मोल्डमध्ये, तो वी यूज कोर्स. दीज कोर्स आर डिझाईन ॲज अ पार्ट ऑफ मोल्ड इट सेल्फ ऑर फिटेड सेपरेटली. मी सांगितलं की मोल्डचाच तो पार्ट असू शकतो कोर, किंवा वी कॅन फिट दॅट सेपरेटली ऑल्सो. द फॉर्मर टाईप इज नोन ॲज फिक्स कोर्स अँड द लॅटर टाईप इज नोन ॲज मोवेबल कोर्स. So fixed cores are the cores which are the part of the mold itself. Movable cores are fitted separately in the mold. Molds after solidification of casting are opened either by hand lever or through mechanical device or using hydraulic mechanism. So ते ओपनिंग जे आहे म्हणजे कास्टिंग झाल्यावर ते आपण हाताने पण करू शकतो किंवा with the help of some mechanical device we can open that, or with the help of some mechanism, hydraulic mechanism such as, we can use that. Rapid and efficient clamping mechanism has to be provided on the mold to prevent the latter from opening under hydrostatic pressure of the molten metal. So clamping जे आहे ते सफिशियंट लागेल, कारण आतमध्ये मेटल आहे, जे मोल्टन मेटल आपण टाकलं आहे त्याच्या प्रेशरमुळे तो मोल्ड ओपन होऊ शकतो, म्हणून क्लॅम्पिंग आवश्यक आहे. सो हिअर इट इज शोन द मोल्ड जनरली कॉम्प्रायजेस सेव्हरल ब्लॉक्स. आता वेगवेगळ्या पार्टमध्ये हा डिवाईड केलेला असू शकतो. पहा इथे सगळ्यात वरती आहे रनर ब्लॉक, ज्याच्यामध्ये रनर आणि रायझर दिलेला आहे. त्याच्यानंतर मधात आहे फॉर्म ब्लॉक. फॉर्म ब्लॉक म्हणजे जिथे फॉर्मेशन होते कास्टिंगचं, तो फॉर्म ब्लॉक. आणि खालचा आहे तो बेस ब्लॉक. So it can be 3 blocks, 4 block mold, and these are assembled together to form a complete mold. So याच्यामध्ये दाखवलेला आहे रनर आहे, रायझर आहे, ही हा मोल्ड आहे. याच्यामध्ये हे कोअर आपण इन्सर्ट केलेला आहे टू हॅव दी हॉलोनेस इन दी कास्टिंग. सो वी कॅन सी दी हॅचिंग लाईन्स आर देअर फॉर शोन फॉर the casting, and this is the centrally placed core inside to get the cavity in the casting. So the form block and the base block together form the actual mold cavity, whereas the runner block incorporates the runner and riser. रनर आणि रायझरसाठी रनर ब्लॉक, फॉर्म ब्लॉक आणि जो बेस ब्लॉक आहे तो मोल्ड कॅव्हिटीसाठी असतो. In order to enable an easy and unrestricted removal of casting, the runner and riser are normally kept on the parting line as shown in the diagram. Parting line वर parting line दिसते आहे. Parting line is the line between runner block and the form block. So इथेच ते runner and riser लावलेले आहे. This is obviously quite different from sand casting, where the runner and riser can be suitably positioned at will, or we can say in sand casting we have seen runner आणि riser हे वेगवेगळ्या ठिकाणी आपण पाहिले आहे. एक बॉटम रनरही होता, त्याच्यानंतर साईड रनर्स होते, टॉप रनर्स होते. सो वी हॅव सीन डिफरंट लोकेशन फॉर रनर्स. हिअर इट इज नॉट लाईक दॅट. हिअर इट इज ॲट दी parting line, we can say. Cores are normally employed for producing holes of less than 10 mm diameter in permanent molds. परमनंट मोल्डमध्ये परमनंट मोल्डिंगमध्ये आपण जे होल्स प्रोड्यूस करतो कास्टिंगमध्ये, सो cores are not used for that, for getting the holes. They are produced later through the machining. 10 mm पर्यंत जे होल्स आहेत ते आपण नंतर मशिनिंगनी प्रोड्यूस करू शकतो कास्टिंगमध्ये. त्याच्यासाठी कोअर यूज केला जात नाही. पण खूप मोठा जर होल असेल किंवा कॅव्हिटी असेल तर वी यूज कोअर्स.
नॉर्मली 3 to 5 डिग्री ड्राफ्ट इज प्रोव्हाइडेड ऑन द मेटल कोअर्स. आता हा ड्राफ्ट कशासाठी, मी पहिलेच आपण सांगितलं होतं, याच्या पहिले बार आपण पाहिलं होतं की पॅटर्नवर ड्राफ्ट दिलेला असतो. कशासाठी की तो, जसं मी कुल्फीचं उदाहरण दिलं होतं की कुल्फीचा जो कोन असतो दॅट इज टॅपर और दॅट इज सम ड्राफ्ट इज गिवन दॅट टू रिमूव्ह द इनर मटेरियल इझिली. तो ते थोडासा अँग्युलर किंवा टॅपर असतो. सो टू रिमूव्ह दॅट कोअर फ्रॉम द मोल्ड इझिली some draft is given, some angle is given, it is conical in shape. Sometimes such shape of cored hole may be required to be produced. The use of the metal core for this hole will create difficulties in this withdrawal. जर जो कोअर असेल तो जर सरळ असेल, टॅपर नसेल किंवा ड्राफ्ट दिलेला नसेल तर त्याला रिमूव्ह करणं कठीण जाऊ शकतं, म्हणजे त्याच्यामुळं ती कॅव्हिटी डिस्ट्रॉय होऊ शकते. इन सच केसेस शेल कोअर्स और ड्राय सँड कोअर्स आर यूज्ड इन्स्टेड ऑफ मेटल कोअर्स अँड दी मोल्ड्स आर देन कॉल्ड सेमी परमनंट मोल्ड्स. म्हणजे कोअर्स जे आहेत, जे सँड कोअर्स जर आपण याच्यात यूज केले तर ते ब्रेक करतो आपण, नंतर तोडून टाकतो. सो दॅट टाईम आपल्याला पुन्हा नंतर कास्टिंग करताना पुन्हा दुसरे कोअर्स यूज करावे लागतील. सो परमनंटचा शब्द आता सेमी परमनंटवर येईल जर आपण सँड कोअर्स यूज केले तर. So now the stages in casting, the process. The mold is first preheated. या मोल्डला पहिले हीट करतात, गरम करतात थ्रू सुटेबल मीन्स लाईक टॉर्चेस. त्याला पहिले गरम करून घेतात, टेम्परेचर अबाउट 400 डिग्री सेंटीग्रेड, फॉलोड बाय द ॲप्लिकेशन ऑफ रिफ्रॅक्टरी कोटिंग. सो त्याला आतून जो सरफेस असतो मोल्डचा त्याला आतून रिफ्रॅक्टरी कोटिंग देतात, जेणेकरून तो मोल्ड गरम नाही, म्हणजे खूप जास्त हीट नाही झाला पाहिजे. ऑन द सरफेस ऑफ मोल्ड कॅव्हिटी रनर अँड रायझर. आफ्टर अटेनिंग द करेक्ट मोल्ड टेम्परेचर द मोल्टन मेटल इज पोर्ड. तो मोल्ड गरम केला आपण, रिफ्रॅक्टरी कोटिंग दिलं आतमध्ये आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, मेटल पोअर करायचं. द कोअर्स आर रिमूव्ड ॲज सून ॲज मेटल बिगिन सॉलिडिफाय. जसं मेटल सॉलिडिफाय होणं सुरू होईल तो कोअर आपण त्याला बाहेर काढू, कारण अदरवाईज काय होईल की तो कोअर, मेटलचा कोअर आहे, आतमध्ये मोल्टन मेटल आहे, त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये ते येईल आणि ते जर मेटल पूर्ण सॉलिडिफाय झालं तर कोअर त्याला चिपकून जाईल. अदरवाईज इट मे श्रिंक ऑन इट्स सरफेस ऑफ द मेटल कोअर्स टू लॉक देम विद इन दी कास्टिंग. कास्टिंगमध्ये तो लॉक होऊन जाईल, तो निघणारच नाही नंतर. सो ते मेटल सॉलिडिफाय होणं सुरू झालं की त्याला रिमूव्ह करणं आवश्यक आहे. द मोल्ड इज देन क्लीन बाय ब्लोईंग, coated with refractory coatings, cores assembled in position and closed again for pouring. ते मोल्ड बाहेर काढला आपण, तो जो कास्टिंग आहे ते बाहेर काढलं की पुन्हा ते क्लीन केलं जातं, त्याच्यावर रिफ्रॅक्टरी कोटिंग दिल्या जातो, कोअर्स प्लेस केले जातात आणि पुन्हा पोरिंगसाठी पुढच्या कास्टिंगसाठी ते तयार होतं. सो हिअर इट इज शोन लाईक दिस. याचे 2 हॉल्समध्ये हे दाखवले आहे, 2 पार्टमध्ये क्रॉस सेक्शनल आहे कट केलेला. सो दिस इज बेसिक परमनंट मोल्ड असेंबल्ड. रिफ्रॅक्टरी जो स्प्रे आहे तो इथे दाखवला आहे मारताना या वॉल्सवर आतमधून, सो दॅट टेम्परेचर शुड बी विदिन सर्टन लिमिट, इट शुड नॉट बी बियॉन्ड, इट शुड नॉट गो बियॉन्ड लिमिट्स. सो परमनंट मोल्ड बिंग स्प्रेड विथ रिफ्रॅक्टरी स्लरी प्रायर टू द कास्टिंग ऑपरेशन. आतमधून जे मोल्डचा सरफेस आहे, जी वॉल आहे, जी त्या सरफेसवर हे कोटिंग देणं आवश्यक आहे. देन द मेटल इज पोर्ड इन साईड. दोन्ही हॉल्स एकमेकांना जोडले, दोन्ही पार्ट्स एकमेकांना जोडले आणि मग ग्रॅव्हिटी फेड प्रोसेस. ग्रॅव्हिटी म्हणजे त्या ग्रॅव्हिटीमुळंच, त्याच्या वजनामुळंच ते मेटल आतमध्ये कोअरमध्ये, कास्ट मोल्डमध्ये शिरेल आतमध्ये. देन सॉलिडिफिकेशन ऑफ कास्टिंग इन बेसिक परमनंट मोल्ड. इथे सॉलिडिफाय झालं ते and then it is removed. Basic permanent mold is opened and solidified casting is ejected. हे इथून हे सॉलिडिफाईड कास्टिंग जे आहे हे इजेक्ट केलेलं आहे याला ओपन करून. सो याच्या हे फ्रंट आणि हे वेगवेगळे व्ह्यूज दाखवलेले आहे. याचे ॲडव्हान्टेजेस हे आहे, इट इज अ व्हेरी फास्ट प्रोसेस. ईच कास्ट टेक्स विदिन बिटवीन 2 to 4 minutes टाईम ओनली.
मोल्डला सेपरेट करणे, त्याच्या आतमध्ये रिफ्रॅक्टरी स्प्रे करणे, त्याला एकत्र आणणे, त्याला जोडणे, त्याच्यानंतर पोअरिंग करणे, सॉलिडिफाय ते अलाव करणे, सॉलिडिफाय होणं आणि त्याला बाहेर काढणे, हे फक्त 2 ते 4 मिनटात आपल्याला कास्टिंग मिळू शकते. सो परमनंट मोल्ड हॅव ए व्हेरी लाँग लाईफ. तिची लाईफ खूप जास्त असते. ॲज मच ॲज मोल्ड कॅन कन्व्हिनियंटली यूज फॉर प्रोड्युसिंग 3000 to 10,000 कास्ट अँड बिटवीन 10,000 to 25 कास्टिंग ऑफ ॲल्युमिनियम. आयनचं जर कास्टिंग तुम्ही करत असाल तर 3,000 ते 10,000 कास्टिंगपर्यंत तो परमनंट मोल्ड काम करू शकतो सॅटिस्फॅक्टरीली. आणि ॲल्युमिनियमसारखा जर लो मेल्टिंग पॉईंट मेटल असेल तर आपण त्याच्यापेक्षा 10,000 ते 25,000 कास्टिंग्स आपण त्या ॲल्युमिनियमचे मिळवू शकतो. सरफेस फिनिश थ्रू दिस मेथड इज बेटर. सँड कास्टिंगपेक्षा निश्चितच याच्यामध्ये जे सरफेस फिनिशिंग आहे कास्टिंगचं ते चांगलं राहील. डायमेन्शनल टॉलरन्स इन ऑर्डर टू ±0.508 टू पर 100 mm कॅन बी कन्व्हिनियंटली. इतक्या कमी टॉलरन्सेस आपण याच्यावर ठेवू शकतो. प्रत्येक 100 mmच्या डायमेन्शनवर आपण ±0.508 mm इतका डायमेन्शन क्लोज आपण याच्यावर ठेवू शकतो. जे इतका एक्झॅक्ट ॲक्युरेट डायमेन्शन्स आपण अचीव करू शकतो परमनंट मोल्ड कास्टिंगमध्ये. फॉर दी सेम अमाऊंट ऑफ प्रोडक्शन इट रिक्वायर्स लेस फ्लोर एरिया जो आहे, जागा याला कमी लागते. सँड कास्टिंगमध्ये आपण पाहिलं खूप जास्त पसारा असतो, त्याचा जागा लागते. लेस स्किल इज रिक्वायर्ड. आता परमनंट मोल्ड जो आहे तो तयार आहे, त्याच्यामुळं मोल्ड तयार करणे ही भानगड नाही आहे. त्याच्यामुळं स्किल जे आहे ऑपरेटरमध्ये असणारं ते कमी असलं तरी चालू शकते. देन मेनी ऑफ द डिफेक्ट्स फाउंड इन सँड कास्टिंग आर एलिमिनेटेड टू. आता सँड कास्टिंगमध्ये आपण खूप सारे डिफेक्ट्स पाहिले. ते डिफेक्ट्स आपण याच्यामध्ये परमनंट मोल्ड कास्टिंगमध्ये इझिली एलिमिनेट करू शकतो. कास्टिंग प्रोड्यूस थ्रू दिस मेथड आर फाउंड टू हॅव फाईन ग्रेन स्ट्रक्चर. ग्रेन स्ट्रक्चर जे असते त्या कास्टिंगचं ते पण छान फाईन ग्रेन स्ट्रक्चर येते. कास्टिंग इन लार्ज क्वांटिटीज कॅन बी प्रोड्यूस मोर इकॉनॉमिकली. सो whenever there is a mass production and whenever we are going for producing number of identical parts, so over a period of time it is very economical to produce it with the permanent mold casting. Minimum thickness of 2.4 mm can be easily cast. इतक्या कमी थिकनेसपर्यंत आपण कास्टिंग करू शकतो. Then there are limitations and disadvantages also. These molds are most costlier than sand molds. आता जो मोल्ड आहे, परमनंट मोल्ड आहे, जर तुम्ही खूप सारं तुम्हाला प्रोडक्शन करायचं असेल तर दिस इज ॲडवायजेबल. जर कमी असेल, 1-2च पार्ट करायचे आहे किंवा जास्त नाही आहे, तो वी कॅन गो फॉर सँड मोल्ड्स. सो दिस मेथड कॅनॉट बी इकॉनॉमिकली यूज फॉर स्मॉल क्वांटिटी प्रोडक्शन. क्वांटिटी जर कमी असेल प्रोडक्शनची तर तुम्हाला परमनंट मोल्ड कास्टिंग इज नॉट जस्टिफाईड. It cannot be successfully used for casting with very high melting point alloys. जे अलॉईज ज्याचा मेल्टिंग पॉईंट खूप जास्त आहे असे मेटल्स तुम्ही परमनंट मोल्डमध्ये कास्ट नाही करू शकत. का बरं? कारण परमनंट मोल्ड हा कशाचा बनलेला आहे, शेवटी तोही मेटलचाच बनलेला आहे. आणि जे अलॉईज खूप हाय मेल्टिंग पॉईंट आहे, पोरिंग टेम्परेचर खूप जास्त असेल तर हा जो मोल्ड आहे हाही त्याच्यात मेल्ट होऊ शकतो. सो वी कॅनॉट यूज दॅट. So shapes of casting may offer problems in very complicated mold design. जर खूप जास्त कॉम्प्लिकेटेड शेप असेल तर तुम्हाला मोल्ड डिझाईन करताना पण खूप प्रॉब्लेम येऊ शकतो परमनंट मोल्डमध्ये. सो दॅट इज अगेन अ ड्रॉबॅक. द मेटल मोल्ड्स आर ऑलवेज लाईकली टू प्रोव्हाइड चिलिंग इफेक्ट ऑन द कास्टिंग सरफेस अँड कॉल फॉर ग्रेटर प्रिकॉशन इन दिस रिस्पेक्ट. सो ही जी सॉलिडिफिकेशन आहे किंवा ज्याला आपण म्हणतो चिलिंग इफेक्ट, थंड होण्याची जी प्रक्रिया आहे, हे याच्यामध्ये खूप प्रिकॉशन तुम्हाला घेणे आवश्यक आहे. गेट्स अँड रनर्स अँड रायझर्स कॅनॉट बी शिफ्टेड अँड पोझिशन एनिवेअर ॲट विल. तुम्ही गेट्स, रायझर्स आणि रनर्स आपण पाहिलं की सँड कास्टिंगमध्ये आपल्याला पाहिजे तिथे आपण ते देऊ शकत होतो, पण इथे तसं नाही आहे. इथे तुम्हाला ती प्रोव्हिजन घेता येणार नाही. सो मेटल्स अँड अलॉईज कास्ट इन परमनंट मोल्ड्स आर
any type of grey cast iron or aluminum alloys or magnesium alloys can be casted. Sufficiently large and heavy casting of these alloys have been produced, but the best and most economical results through this method can be achieved only when relatively small castings of simple shape are to be produced in large number. So mass production म्हणजे लार्ज क्वांटिटीमध्ये प्रोडक्शन असेल, कास्टिंग हे रिलेटिवली स्मॉलर असेल, खूप मोठं कास्टिंग नाही प्रोड्यूस करू शकत आपण, आणि डिझाईन जे आहे कास्टिंगचं ते सिम्पल असेल, त्या केसमध्ये परमनंट मोल्ड कास्टिंग इज ॲडवायजेबल ऑर जस्टिफाईड. देन इन्सर्ट्स. आता इन्सर्ट्स पण तुम्ही म्हणजे समजा एखादा पार्ट तुम्हाला त्या कास्टिंगसोबत जोडायचा आहे, तर तुम्ही ते इझिली जोडू शकता. तो इन्सर्ट तुम्ही मोल्डिंगच्या वेळेसच तिथं टाकून दिला की सॉलिडिफिकेशनमध्ये आपोआप तो त्याला जोडला जाईल. सो इन्सर्ट्स ऑफ अदर मेटल्स दॅन दॅट ऑफ दी कास्टिंग कॅन बी इझिली एम्बेडेड इन दी परमनंट मोल्ड कास्टिंग. परमनंट मोल्ड कास्टिंगमध्ये दुसरा एखादा पार्ट, सॉलिड पार्ट ज्या कास्टिंगमध्ये जोडायचा असेल, तो तुम्ही आरामात तिथं इन्सर्ट करू शकता. दीज इन्सर्ट्स विच आर सेपरेटली मेड पार्ट्स of some other metal inserted and held in position in the mold before pouring the molten metal. मोल्डमध्ये तो तुम्ही इन्सर्ट करून ठेवला आणि हेल्ड करून ठेवला, म्हणजे त्याला पकडून ठेवलं तिथे, आणि त्याच्यानंतर मोल्टन मेटल टाकलं की तो मोल्टन मेटल सॉलिडिफाय झाला की तो इन्सर्ट त्याच्यात जो काही पार्ट असेल तो त्याला चिपकून जाईल. दस दे बिकम इन कास्ट इन पार्ट्स ऑफ द प्रोड्यूस कास्टिंग इटसेल्फ. त्याचा पार्ट म्हणूनच तो प्रोड्यूस होऊन जाईल कास्टिंगचा. द पर्पज ऑफ कास्टिंग इन दिस इन्सर्ट्स ऑफ अदर मेटल्स इज टू प्रोव्हाइड सर्टन स्पेशल प्रॉपर्टीज ऑन सम सिलेक्टेड पोर्शन्स ऑफ कास्टिंग्स विच आर नॉट पॉसिबल टू बी ऑब्टेन्ड फ्रॉम द पॅरेंट मेटल ऑफ द कास्टिंग. पॅरेंट मेटल कास्टिंगचा आपण त्या पार्टसाठी यूज करू शकत नाही, किंवा आपल्याला ज्या प्रॉपर्टीज पाहिजे त्या पार्टपासून त्या पॅरेंट मेटलमधून मिळू शकत नाही. म्हणून दुसऱ्या मेटलचा एखादा पीस जर त्या कास्टिंगमध्ये जोडायचा असेल, त्याला आपण इन्सर्ट म्हणतो, तर तो तुम्ही आरामात जोडू शकता. दीज इन्सर्ट्स आर जनरली यूज्ड फॉर ऑब्टेनिंग सच प्रॉपर्टीज ॲज मोर हार्डनेस, ग्रेटर स्ट्रेंथ, करोजन रेजिस्टन्स अँड इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज. सो वेगवेगळ्या प्रॉपर्टीज जर आपल्याला पाहिजे असतील तर तो पार्ट आपण त्याला इझिली जोडू शकतो. इथे दाखवलेला आहे, ही जी पार्ट दाखवलं आहे, इथं पाईप जोडलेला आहे या कास्टिंगला. सो दिस वी कॅन do very easily, and that is known as inserts. The inserts to be embedded should be made rough on the outer surface. तो थोडासा रफ आपल्याला, कारण तो इझिली त्या कास्टिंगमध्ये जोडला गेला पाहिजे, म्हणून त्याचा जो आउटर सरफेस आहे जिथे जोडायचा आहे तो सरफेस आपल्याला थोडा रफ ठेवावा लागतो थ्रू मशिनिंग. सो दॅट दी सॉलिडिफाईंग मेटल ऑफ द कास्टिंग मे प्रोव्हाइड ए फर्म ग्रीप. सॉलिडिफाईंग मेटल जो असेल कास्टिंगचा तो त्या सरफेसवर, त्या इन्सर्टच्या सरफेसवर चांगला चिपकेल. ग्रीप म्हणतो आपण त्याला, फॉर्मली ग्रीप. अँड दी चान्सेस ऑफ गेटिंग लूज अँड ऑफ टर्निंग ऑर स्लायडिंग आर फिनिश्ड. आपण पाहतो की दोन सरफेस जर चिपकवायचे असतील तर आपण त्याला पहिले घासून घेतो, आहे की नाही. कुठेही तुम्ही चांबाराजवळ जर गेले तर तुम्ही जो चपलेला जर तो सोल लावत असेल किंवा काही, तर तो पहिले त्याला घासतो, रफ करतो, आणि नंतर सोल्युशन अप्लाय करतो, नंतर चिपकवतो. सो सेम इज द केस हिअर. इथं तुम्ही पाहिलं असेल की हा जो इन्सर्ट आहे हा याला जोडला गेला आहे, तर तो इन्सर्टचा जो सरफेस आपल्याला याच्याशी जोडायचा आहे कास्टिंगशी, त्याला थोडंसं मशिनिंगनी रफ केलं जातं, सो दॅट ग्रिपिंग जे आहे ते असेंब्ली जे आहे ते स्लायडिंग होणार नाही किंवा त्याला लूज होणार नाही. सो दिस इज व्हॉट इज परमनंट मोल्ड कास्टिंग. नेक्स्ट इज स्लश कास्टिंग. सो हे स्लश कास्टिंग जे आहे हा पण परमनंट मोल्ड कास्टिंगचाच प्रकार आहे. याच्यामध्ये जो मोल्ड असतो तो परमनंट असतो. हॉलो कास्टिंग आपण याच्यामध्ये प्रोड्यूस करतो. इट इज बेसिकली ए परमनंट मोल्ड कास्टिंग प्रोसेस यूज्ड फॉर प्रोड्युसिंग हॉलो कास्टिंग विदाऊट यूजिंग दी कोअर्स. आता हॉलो कास्टिंग आहे म्हणजे आतमध्ये पूर्ण पोकळ आहे कास्टिंग, पण हे हॉलोनेस मिळवण्यासाठी आपण इथे कोअर्स यूज करत नाही. स्लश कास्टिंगमध्ये वी डू नॉट यूज कोअर्स फॉर गेटिंग दी हॉलोनेस इन दी कास्टिंग.
It is normally employed for producing such articles in which dimensional accuracy of no importance, but the outer surface is to have an ornamental appearance. म्हणजे एखादा दागिना असेल जो आतून पोकळ असेल, बाहेरचा सरफेस खूप इम्पॉर्टंट आहे, खूप छान दिसला पाहिजे, सरफेस फिनिशिंग चांगलं आलं पाहिजे, पण आतमधला जो हलोनेस आहे त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही, तो रफ आला तरी चालेल. अशा वेळेस वी यूज स्लश कास्टिंग. द प्रोसेस कन्सिस्ट ऑफ पोरिंग द मेटल इन टू मोल्ड, रिटेनिंग इट देअर फॉर सम टाईम. मोल्डमध्ये तो पोर करायचा मोल्टन मेटल, तो थोडा वेळ तिथे आउटर शेल त्याचं सॉलिडिफाय होईपर्यंत, बाहेरून तो सॉलिडिफाय होईपर्यंत त्याला अलाउ करायचं. फायनली टर्निंग ओव्हर दी मोल्ड, मग तो मोल्ड टर्न करायचा आणि आतमधलं जे मोल्टन मेटल आहे उरलेलं, जे सॉलिडिफाय नाही झालं, त्याला बाहेर काढून घ्यायचं टर्न करून. सो दिस इज व्हॉट इज दी प्रोसेस. सो दिस प्रोसेस कन्सिस्ट ऑफ पोरिंग दी मोल्टन मेटल इन दी मोल्ड, मोल्डमध्ये मोल्टन मेटल पोर करायचं, रिटेनिंग इट फॉर सम टाईम टू अलाउ दी आउटर शेल टू सॉलिडिफाय. त्याचा जो आउटर शेल आहे, जो मोल्डच्या कॉन्टॅक्टमध्ये जो सरफेस आहे, तो सॉलिडिफाय होणं पहिले सुरू होईल. तर तो सॉलिडिफाय झाला की तो मोल्ड उलटा करायचा आणि आतमधलं जे मोल्टन मेटल आहे ते बाहेर काढून घ्यायचं ते. अँड फायनली टर्निंग ओव्हर दी मोल्ड टू ड्रेन आउट दी इनर मोल्टन मेटल इन टू दी रिसिवर. एखाद्या रिसिवरमध्ये, एखाद्या भांड्यामध्ये ते आतमधलं जे मोल्टन मेटल आहे ते पूर्णपणे सॉलिडिफाय न होऊ देता उरलेलं आतमधलं मोल्टन मेटल हे काढून घ्यायचं. द थिकनेस ऑफ सॉलिडिफाईड शेल डिपेंड्स अपॉन चिलिंग इफिशियन्सी. म्हणजे ते कुलिंग जो इफिशियन्सी असेल, जो कुलिंग होईल त्याच्यावर त्याची थिकनेस डिपेंड राहील ऑफ द मेटॅलिक मोल्ड अँड द ड्युरेशन फॉर विच द मेटल इज अलाउड टू रिमेन इन द मोल्ड. किती वेळ तुम्ही ते ठेवता. लगेच काढलं तर ते एकदम थिन येईल सरफेस, आणि थोडा वेळ जास्त तर थिक येईल. लोअर मेल्टिंग पॉईंट अलॉईज लाईक टीन, लीड, झिंक, बेस अलॉईज आर यूज्ड फॉर कास्टिंग मटेरियल्स इन दिस प्रोसेस. सो जे लोअर मेल्टिंग पॉईंट अलॉईज आहेत, जसं टीन आहे, लीड आहे किंवा झिंक आहे, याचे अलॉईज आहेत, झिंक अलॉईज किंवा टीन अलॉईज, हे सगळे आपण याच्यामध्ये स्लश कास्टिंग करू शकतो. सो दिस प्रोसेस विल अगेन सी इन डिटेल इन दी नेक्स्ट लेक्चर.